जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे। अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे। चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया। याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज मोठी खळबळ उडाली। किरकोळ कारणावरून युवक थेट मोबाईल टॉवरवर चढला। याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। पोलिसांचे प्रयत्न या ठिकाणी त्याला खाली घेण्यासाठी सुरू होते। किरकोळ कारणावरून आणि घरगुती अडचणीतून संतप्त झालेला दीपक काळे, राहणार राजीव गांधी नगर, कर्जत, हा युवक आज अचानक मोबाईल टॉवरवर चढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। ही घटना समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून युवकाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू केले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दीपक काळे हा युवक काही कारणावरून नाराज झाल्याने थेट मोबाईल टॉवरवर चढला। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले। युवकाशी संवाद साधून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू होता। विशेष म्हणजे दीपक काळे याचे कुटुंबीय देखील त्या ठिकाणी आले होते आणि ते देखील दीपकला खाली घेण्यासाठी सातत्याने विनंती करत होते। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत होते। नागरिकांना सुरक्षित अंतर राखून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने काढण्यात येत होते। घटना घडून सुमारे 1.5 तास उलटूनही युवक टॉवरवरच होता। त्याला सुखरूप खाली आणण्यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन व नागरिकांचे प्रयत्न सुरू होते। दरम्यान युवकाने टॉवरवर चढण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे। युवकास सुरक्षित खाली आणण्यासाठी संपूर्ण घटनेचा या ठिकाणी खाली आल्यानंतरच उलगडा या ठिकाणी होणार आहे। आपण जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे दृश्य या ठिकाणी पाहू शकतो। फोन नाही, मोबाईल नाही, कुठे पडलं? दाखवतो उशीला उपरती जाऊ तिकडे भैया कप्तान काम कर यार, जिंदगी न करा आपली नका दे तू काय तर तारोगी मोठा हो जाते इकडचं लागणारा बोलणारा ज्याच्या यार माझी वाटते तू तारी जिंदगी खराब न कर भैया, तुम्हाला समज थोडे म्हणजे काय हेट राहणार कुणी तारा फासा अजिबात काय होणार ऐक ना भैया सागर आम्ही तुला काय करू कोणी सर्वांची आपण नावं लिहून घेऊ। आपल्याला परिसर खाली पाहिजे। चाललाय माघारी।
कसं काय पावला इकडे गौऱ्या इकडे गौऱ्या खाली आलो चला गवा झाल 2 तास झाल चालला गौऱ्या इकडे इकडे आहेत बरोबर आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208 585202 आणि 9404 120069.